गुरुर्ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. रामकृष्ण हरी. चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान. आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्ययोग या अध्यायातील पान नंबर 78, ओवी नंबर 273 ते 282. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणे योगांचे जेथ मनानी बुद्धीचे एक्याती. कर्माच्या पूर्ण अपूर्णतेविषयी चित्ताची समता हेच कर्मयोगाचे सारभूत तत्व आहे असे जाणून घे. या योगामध्ये निष्काम कर्म करण्याचा मनाचा धर्म आणि हेच कर्म ब्रह्मज्ञान लाभाचा पर्याय आहे. म्हणून ते करण्याचा बुद्धीचा निश्चय यांचे ऐक्य झालेले असते. तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पारता तसे हा अरुता कर्मभागू. अर्जुना, निष्काम कर्माचे स्वरूप असलेल्या बुद्धियोगाचा विचार केला असता त्याच्या तुलनेने सकाम कर्मयोग निकृष्ट प्रतीचा आहे. परी तेची कर्म आचर्ये तरीच हा योगू पाविजे जे कर्मशेष सहजे योग स्थिती. परंतु प्रारंभी वेदप्रणीत काम कर्मे विधीपूर्वक करावी लागतात. ही सकाम कर्मे आचरत असताना त्यातील कर्तृत्वाचा गर्व आणि फलाशा यांचा त्याग केल्यावर जे कर्म शिल्लक राहते त्याला आपापच योगाची स्थिती प्राप्त होते. मनोन बुद्धियोगू सधरू जे तेथ अर्जुना होई स्थिरू मने करी अवेरू फळ हेतूचा. म्हणून अर्जुना, बुद्धियोग सदृढ उत्तम आहे. त्याच्या ठिकाणी तू मनाने स्थिर हो. फळाच्या अपेक्षेचा त्याग कर. जे बुद्धियोगा योजले तेची पारंगत झाले ही उभय बंदी सापडले पाप पुण्य. ज्याने बुद्धियोगाचा अवलंब केला तेच संसार सागराच्या पैलती गेले. पाप पुण्य दोन्ही बंधातून मुक्त झाले. ते कर्मी तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि यातायाती लोपती अर्जुनातया. ते कर्मयोगी ज्ञानी कर्म करण्यात गुंतलेले असतात परंतु कर्मफलाला मनाने शिवत नाहीत. म्हणून अर्जुना, त्याच्या स्मरणाच्या एरझारा लोप पावतात. म्हणून अर्जुना, त्यांच्या जन्ममरणाच्या एरझारा लोप पावतात. मग निरामय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोग युक्त धनुर्धरा. ज्याने बुद्धियोग संपादन केला आहे ते योगी मग हे अर्जुना ते पूर्णतः निर्दोष दुःखविरहित अशा अढळ स्थानाला प्राप्त करतात. तू ऐसात हैसी हौसी तू ऐसात हौसी जो जय मोहाते यया सांडसी आणि वैराग्य मानसी. तू ऐसात हौसी जय मोहाते यया सांडसी आणि वैराग्य मानसी संचरैल. अर्जुना, तू मोहाचा त्याग करून मुक्त होशील आणि तुझ्या मनात वैराग्य संचरेल तेव्हा तू असा होशील. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेने निचाडे होईल मन आपैसे तुझे. मग निर्दोष आणि सखोल असे आत्मज्ञान उदय पावेल. त्या योगाने तुझे मन आपोआप विरक्त होईल. तेथ अनेक काही जाणावे का मागेला ते स्मरावे हे अर्जुना गवे पारुषेल. अर्जुना,
अशी अवस्था प्राप्त झाल्यावर आणखी काही पुढचे जाणून घ्यावे किंवा पूर्वीच्या विषयाचे स्मरण करावे हा हव्यास बंद पडेल. आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथंच संपलेलं आहे. यानंतरचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण.